और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात झालेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणी महाराष्ट्र आयएमएने आक्रमक भूमिका घेत येत्या सोमवारी 24 तासांच्या राज्यस्तरीय बंदची हाक दिली आहे। महाराष्ट्र आयएमएच्या या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर राजेश राजू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। तसेच यानंतरही शासनाकडून कोणतीही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यापासून बेमुदत बंदचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेकडून यावेळी देण्यात आलाय। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात 6 जुलै रोजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती, ज्याचं कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले। तर प्रशासनाकडून या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध झालेली कायदेशीर कारवाई असमाधानकारक असल्याचं सांगत महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे येत्या सोमवारी 20 जुलै 2026 रोजी बंदची हाक दिली आहे। तसेच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत शासनाने तयार केलेला कायदा अधिक कडक करणे, डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे, रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न होण्यासाठी एसओपी तयार करणे, भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी शासनाकडून एक समुपदेशन समिती तयार करणे आदी आमच्या मागण्या असल्याचं डॉक्टर राजेश राजू यांनी यावेळी सांगितलंय। या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे श्याम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य अभिजित ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉक्टर राहुल काळे, केपस्वास सुभाष कदम, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉक्टर किरण टोकेकर हे देखील उपस्थित होते। दरम्यान या 24 तासांच्या बंदमध्ये राज्यातील आपत्कालीन सुविधा सुरू राहतील, मात्र सर्व डॉक्टर आपली ओपीडी बंद राहणार असल्याचंही यावेळी डॉक्टर संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलंय। तर यानंतर ही कडक कायदेशीर कारवाई न झाल्यास पुढील महिन्यात 9 ऑगस्टपर्यंत पासून बेमुदत बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये 7 जुलैला जे काही घटना घडली आहे त्याच्यानंतर जे हल्ला झालेली आहे डॉक्टरांवरती आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनंतर जे गोष्टी घडली गेली आहे त्याच्यामुळं आपण 1 दिवसाचा संप त्यावेळेला कल्याणचं अख्खं असोसिएशन सगळ्यांनी त्यावेळेला आपण केलं होतं। त्याच्यानंतर आत्ता सध्या राज्यस्तरीयवर इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, केम्सवा, नीमा आणि आयुर्वेद व्यासपीठ या सगळ्यांनी राज्य स्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रांच या सगळ्यांनी दखल घेऊन आपण सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 20 तारीख जुलैला 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत मंगळवारी संप करण्यात येतोय। हे आपण जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात, एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत। येणारे पेशंटला त्यांना कोणालाही त्रास होऊ नये म्हणून एमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवून ओपीडी क्लिनिक्स, फिजिओथेरपी क्लिनिक्स, डेंटल क्लिनिक्स आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलचं बंद ठेवण्यात आहे। घटना घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आपण 1 दिवसाचा संप केला होता। आता आरोपींना अटक झाली, त्यांना जामीनही मिळाला, तर पुन्हा एकदा आयएमए कडून संपावर जाण्याचा निर्णय का घेण्यात? आता जे काही अटक झाली आहे त्याच्यानंतर जे लिगली ऍक्शन घेतलं गेली आहे त्याच्यामधनं कुठलाही आमच्या डॉक्टरच्या असोसिएशनमध्ये कोणालाही असं काही सॅटिस्फॅक्टरी नाही वाटलं की जे काही ऍक्शन घेतलं गेली आहे ते असं वाटतंय की कुठं ना कुठे ते कमी दर्जा जाणवला आम्हाला आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन असं गोष्टी काही घडलं नाही पाहिजे। जे काही मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही हे संप करण्यात येतो। आताच एक बातमी आलेली आहे की रमेश म्हात्रेची हायकोर्टने आता तुम्ही आता बोलल्यानंतर मला आता माहिती पडली आहे, ते बघायला लागेल। त्याचं झालं नंतर मग आता आमचं काय प्रतिक्रिया असेल ते आम्ही
तर तुम्हाला असं काय अपडेट भेटलं तर आम्ही देऊ तुम्हाला. लीगल सपोर्ट द्यायला तयार आहोत, तसं काही नाहीये. आणि फक्त जसं तुम्ही आता मला बोललेत की हे फक्त जे रमेश म्हात्रेबद्दल जे तुम्ही बोलता त्यांच्या विरुद्ध नाहीये. हे पूर्ण पुढे जाऊन असं कुठल्याही गोष्टी घटना घडली नाही पाहिजे याच्यासाठी आमची मागणी आहे. जे मेडिकेअर ॲक्टला सक्त अजून चांगलं इम्प्लिमेंटेशनची गरज आहे किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी किंवा काउन्सिलर बोललो आपण किंवा आणि जे काही डॉक्टरांचा कमीतरता आहे त्याला सगळं व्यवस्थित पुरवठा करणं आपलं गव्हर्नमेंटचं काम आहे. त्याच्याबद्दल आमचं मागणी आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद ताज्या मीडिया, घडामोडींसाठी कल्याण. स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.